महायुतीतील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमधला वाद चव्हाट्यावर आलाय। शिंदेंचे मंत्री शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांच्या बैठकांवरच आक्षेप घेतलेला आहे। वाटून दिलेल्या विषयासंदर्भात बैठकीसाठी परवानगी घ्या असं पत्र शिरसाटांनी लिहिलंय, तर परवानगी घेण्याची गरज वाटत नाही असं माधुरी मिसाळ यांनी म्हटलंय। शिंदे आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये बैठकांच्या अधिकारावरून शाब्दिक चकमक झाल्याचं दिसतंय। महायुतीतील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमधला हा वाद चव्हाट्यावर आलाय। संजय शिरसाट यांचं पत्र। मला वाटप करण्यात आलेल्या विषयाची बैठक लावून आपण अधिकाऱ्यांना निर्देश देत आहात। बैठक घेण्यापूर्वी माझी पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे। माझ्याकडील विषयांसंदर्भात बैठक घ्यायची असल्यास माझ्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करणं संयुक्तिक असेल। माधुरी मिसाळ यांचं उत्तर। आढावा बैठक घेण्यासाठी आपल्या परवानगीची आवश्यकता वाटत नाही। राज्यमंत्री म्हणून मला बैठका घेण्याचा अधिकार आहे। मी घेतलेल्या बैठकीत निर्णय किंवा निर्देश दिलेले नाहीत। निदर्शनास आलेल्या बाबींबद्दल सूचना किंवा निर्देश देण्यात गैर नाही अशी माझी धारणा आहे। मी कुठले निर्णय घेतले असल्यास उदाहरण द्यावं। आपण अधिकारांचं वाटप करताना मुख्यमंत्र्यांच्या संमतीची गरज असताना तशी संमती घेतली नाही। आढावा बैठकीसाठी पूर्व परवानगीची गरज आहे का याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून मत मागवलं आहे। या सर्व नेत्यांमध्ये एकामेकांची जिरवण्यामध्ये मोठा टाइम जातो। तर शिरसाट नेहमी म्हणतात माझ्या खात्याला पैसा नाही। आता भाजपचं झालंय असं की इलेक्शन लढत असताना 2024 जेव्हा लोकसभेचा निकाल लागला, भाजप घाबरलं होतं, अजितदादांचा गट घाबरला होता, शिंदे साहेबांचा गट घाबरला होता आणि मग या दोन पक्षाचा वापर केला। सत्ता आली। आता सत्ता आल्यानंतर वापरून फेकून कसं आपण काही वस्तू देतो, तसंच एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला, अजितदादांच्या पक्षाला भाजप वापरून आता फेकून देते। म्हणून अंतर्गत कलह हा आता आपल्या सर्वांना दिसायला